नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओंकार पार्टे मेन्स सर्कलद्वारे आयोजित केलेल्या समाजशास्त्र या संपूर्ण लेक्चर सिरीजसाठी मी आज अभ्यासक्रम डिस्कस करणार आहे, ज्याच्यामध्ये आयोगाने अधिकृत दिलेला समाजशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे हे आपण पाहणार आहोत। कोणतीही एग्जाम देण्याआधी त्याचा आवाका लक्षात येणं खूप गरजेचं असतं आणि ऑप्शनल निवडीमध्ये हा आवाका तुमच्या लक्षात यायलाच हवा, तरच तुम्ही तुमचं नियोजन खूप यशस्वी पद्धतीने करू शकता आणि एग्जाममध्ये यश देखील संपादन करू शकता। त्याच दृष्टिकोनातून आजचं हे लेक्चर महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये मी समाजशास्त्रातील वेगवेगळे टॉपिक्स कुठून कुठून केले जातात, त्याच्यामध्ये काय आहे आणि काही आन्सर्स सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे समाजशास्त्रामध्ये उत्तरलेखन कशा प्रकारे केलं जातं हे देखील तुम्हाला त्याच्यातून कळेल। आता हा माझ्यासमोर जो पेपर 1 चा सिलेबस आहे, मी दोन्ही इंग्लिश आणि मराठी माध्यमातून सिलेबस तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे हा जो पहिला पेपर 1 चा पार्ट आहे, त्याच्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ सोशियोलॉजी या टायटल्सच्या अंडर वेगवेगळे टॉपिक्स येतात। तुमच्या माहितीसाठी आपल्याला 2 पेपर द्यावे लागतात, पेपर 1 पेपर 2 दोन्ही मिळून 500 मार्क्सचा पूर्ण सोशियोलॉजी आहे, जो की खूप मोठा भाग व्यापतो आणि पेपर 1 च्या खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे ह्याला नाव फंडामेंटल ऑफ सोशियोलॉजी दिले त्याला कारणच आहे की ते तुमचं मूलभूत संकल्पना इतक्या व्यवस्थित पद्धतीने तयार करतं की तुम्हाला पेपर 2 ला ते अप्लाय करणं सोपं जातं। त्यामुळे एक लक्षात घ्या, पेपर 1 मध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत। एखादा शास्त्रशुद्ध विषयाचा अभ्यास ज्या पद्धतीने आपण करतो, त्याच्यामध्ये ज्या रूल्स रेग्युलेशन्स नियम तत्व वगैरे असतात, असा सगळा पेपर 1 आहे। त्याचा उदय कसा झाला वगैरे या घटकांवर पेपर 1 कॉन्सन्ट्रेट आहे आणि पेपर 2 त्याचं भारतीयकरण दर्शवतो। त्यामुळे आपल्याला पेपर 1 खूप चांगल्या पद्धतीने केला तर पेपर 2 तल्या अनेक घटकांना अगदी यशस्वी पद्धतीने सामोरे जाता येऊ शकतं। आता त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे सोशियोलॉजी द डिसिप्लिन, याच्यामध्ये काय आहे बघा, मॉडर्निटी, सोशल चेंज इन युरोप अँड एमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी, स्कोप ऑफ द सब्जेक्ट अँड कंपॅरिझन विथ अदर सायन्सेस आणि सोशियोलॉजी अँड कॉमन सेन्स। आता हाच आपण जर मराठीमध्ये पाहिला तर युरोपातील आधुनिकता, सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय, विषयाची व्याप्ती, विषयाचं इतर विषयांसोबतची तुलना आणि समाजशास्त्र व्यवहार आणि सामान्य व्यवहार ज्ञान यामधला फरक भेद वगैरे याबद्दल ते भाष्य करतात। आता या 3 टॉपिकमध्ये अलीकडे जे हे 3 टॉपिक मी काढले तिथे समोर तुम्हाला दिसत असेल, समाजशास्त्र एक ज्ञानशाखा, त्यानंतर समाजशास्त्र एक विज्ञान आणि त्यासोबतच संशोधन पद्धती। आता हे जे 3 टॉपिक आहेत तिथे तुम्हाला दिसतात स्क्रीनवर, ह्या 3 टॉपिकवर पूर्वी फार क्वेश्चन नसायचे, पण अलीकडचा जो ट्रेंड आहे त्यानुसार या 3 टॉपिकचं वेटेज वाढलेलं आहे। त्याच्यामुळे यावर क्वेश्चन येतात, अगदी 15 मार्कांचे क्वेश्चन येतात आणि 15 मार्कांच्या क्वेश्चनसाठी तुमच्याकडे ॲटलिस्ट 300 वर्ड्सचा डाटा असायला हवा आणि जो की बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नसतो। त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्याला ह्या टॉपिक्सबद्दल खूप बारकाईने आणि खूप व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे। आता जर तुम्ही याच्यामध्ये पहिला अ घटक जर पाहिला तर तो समाजशास्त्राचा उदयाशी निगडित आहे, जो युरोपियन स्वरूपातला, कारण जरी समाजशास्त्र ह्या भारतीयांना किंवा भारतीय स्वरूपात खूप आधीपासून प्रचलित असेल, म्हणजे समाजशास्त्र थोडक्यात काय आहे, आपल्या सभोवताली जो समाज आहे, जो मनुष्य सामाजिक प्राणी आपण ज्याला म्हणतो, तो प्राणी ज्या समाजामध्ये राहतो तो समाज आपण अध्ययन करतो माणसाच्या दृष्टिकोनातून, त्याच्या एकंदरीत आंतरक्रिया कशा स्वरूपातल्या आहेत, एकंदरीत सामाजिक व्यवस्था म्हणून कसा निर्माण झालेला आहे, या सगळ्या अभ्यास घटकांचा वेगवेगळ्या समाजशास्त्रीय विचारवंतांच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास हा समाजशास्त्र जरी असला तरी त्याचा उदय हा आधुनिक स्वरूपात युरोपमध्ये झालेला दिसतो आणि प्राचीन स्वरूपात अगदी तुम्ही कौटिल्याचं अर्थशास्त्र जरी पाहिलं तरी तो समाजावर भाष्य करतो, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांबद्दल त्याने माहिती दिलेली आहे। ती एकंदरीत समाजशास्त्रासाठी एक जमेची बाजू किंवा भारतीय समाजशास्त्राचा एक अध्ययनाचा भाग म्हणून पाहता येऊ शकतं। पण आधुनिक स्वरूपात तो समाजशास्त्र युरोपात कसा उदय झाला याबद्दल ही माहिती आहे। त्यानंतर या विषयाची तुलना इतर विषयांवर करण्याचं कारण आहे याचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी। बऱ्याचदा काय होतं, समाजशास्त्र हा सायन्स आहे, सोशल सायन्स याला ॲक्सेप्टन्स आलेला नाही किंवा आला नव्हता,
त्यामुळे समाजशास्त्र हे इतर शास्त्र जे आहेत म्हणजे हिस्ट्रीपेक्षा वेगळं का आहे हे सिद्ध केल्याशिवाय तुम्ही ती माहिती देऊ शकत नाही. किंवा समाजशास्त्र हे अँथ्रोपॉलॉजीपेक्षा वेगळं कसं आहे, मानववंशशास्त्रापेक्षा कसं वेगळं आहे, असं प्रत्येक विषयासोबतची त्याची तुलना या भागामध्ये तुम्हाला आढळेल. त्यानंतर समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान. आता हा भाग काय आहे समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञानाचा, की आपण म्हणतो की मला समाजशास्त्र माहिती आहे, सगळ्याच अनुषंगाने माहिती आहे, मग ते सामान्य व्यवहार ज्ञानच झालं ना माझ्या आयुष्यातलं. मग तो जो कॉमन सेन्सचा पार्ट आहे आणि समाजशास्त्राचा पार्ट आहे हा जरी मूलभूत दृष्ट्या असा परस्परांना समांतर जाताना दिसत असला तरी त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. किंवा सामान्य व्यवहार ज्ञान हे एक असं रफ किंवा रॉ नॉलेज आहे जे आपण एका शास्त्रशुद्ध पद्धतीने जाऊन व्हॅलिडेट करून त्याला समाजशास्त्रामध्ये रूपांतरित करत असतो किंवा कोणत्याही सायन्समध्ये रूपांतरित करत असतो. तर ही जी प्रक्रिया आहे ही सामान्य व्यवहार ज्ञान आणि समाजशास्त्र यांची आहे आणि ती या 3 टॉपिक्समध्ये या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास करत असतो. त्यानंतर समाजशास्त्र एक विज्ञान म्हणून कसं विकसित होतं किंवा त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन कसे आहेत, म्हणजे काही जे समाजशास्त्रज्ञ आहेत ते याला प्रत्यक्षार्थवाद पद्धतीने बघतात, काही अप्रत्यक्षार्थ पद्धतीने बघतात. म्हणजेच पॉझिटिव्हिजम, नॉन पॉझिटिव्हिजम ह्या ज्या पद्धती आहेत याच्यामध्ये अध्ययनाच्या, इंटरप्रिटेटिव्हिस्ट पद्धत आहे, मग या सगळ्या पद्धती फेनॉमेनॉलॉजिस्ट आहेत. या सगळ्यांचा म्हणण्याचा भाग काय आहे हा आपण इथे अनुभवत असतो या समाजशास्त्राच्या सगळ्या टॉपिक्समध्ये. मग त्याच्यामध्ये तथ्य आहे म्हणजे फॅक्ट्स, व्हॅल्यूज, ऑब्जेक्टिव्हिटी हे सगळे घटक मुळात सायन्सशी रिलेटेड आहेत. हे समाजशास्त्रामध्ये कशा पद्धतीने बिहेवियर करतात हे आपण इथे पाहतो. त्यासोबतच मुख्य सैद्धांतिक प्रवाह आहेत म्हणजे जे आपण वेगवेगळे समाजशास्त्रज्ञांनी जे निर्माण केलेले प्रवाह आहेत ते इथे पाहतो की त्याच्यामध्ये काही वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करतात तर काही असं मानतात की समाजशास्त्राची एक वेगळी संशोधन पद्धती असायला हवी. तर तो एक प्रवाह आहे मतप्रवाह. आणि काही अलीकडचे जे नवीन प्रवाह त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत तर ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जर थोडं पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल की संशोधन पद्धतीमधले जे इतर भाग आहेत म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर गुणात्मक संख्यात्मक पद्धती, तथ्य संकलनाची तंत्रे आणि चल, नमुना पद्धत, गृहीतकृत्य, विश्वसनीयता आणि वैधता. आता ही घटक काय आहेत मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण खूप सारा फॅक्ट डाटा गोळा करून हे करत असतो तर ती संख्यात्मक स्वरूपामध्ये मांडणी असते आणि गुणात्मक म्हणजे अनुभवांच्या माध्यमातून किंवा एखादा मूलभूत मूल्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस तिचं वर्णन केलं जातं त्यावेळेस ती गुणात्मक होते. तर ती गणनात्मक आणि गुणात्मक जो भेद आहे तो आपण इथे शिकतो. त्यासोबतच तथ्य संकलनाची तंत्रे असतात म्हणजे आता हा सगळा जो फॅक्ट कलेक्शनचा माध्यमाचा भाग आहे तर हा कशा पद्धतीने केला जातो तर तो या भागामध्ये केला जातो. म्हणजे ते वेगवेगळे सर्वेज असतील तुमचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जी माहिती संकलित करता मग ते इंटरव्ह्यूज असतील किंवा क्वेश्चनरीजच्या माध्यमातून असेल हे सगळे गोष्टी इथे होतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपली भारतात जी जनगणना होते ती एक प्रकारचं तथ्य संकलनाचंच माध्यम आहे. फॅक्ट कलेक्ट करत आहे ती भारतीय समाजाबद्दलची किंवा भारतीय लोकसंख्येबद्दलचे. तर तशीच समाजशास्त्रामध्ये फॅक्ट संकलन करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत यावर ही भाष्य करणारा टॉपिक आहे. त्यासोबतच चल म्हणजे ज्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो. तुम्ही जर इथं इंग्रजी अनुवाद पाहिला याचा तर तो व्हेरिएबल्स म्हणून होतो. व्हेरिएबल, सॅम्पलिंग, हायपोथेसिस, रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी. आता जे आपण तथ्य संकलन करणार आहे त्यातले अनेक असे घटक असतात जे इतरांवर परिणाम करतात आणि ते स्थिर नसतात, ते चल असतात. काही नमुना पद्धती असतात म्हणजे आता आपण जे सॅम्पल कलेक्ट करणार आहे संपूर्ण भारताचा किंवा संपूर्ण समाजाचा एक सोबत अभ्यास करणं इतकं कठीण असतं कारण लोकसंख्या किंवा इतर सामग्री, साहित्य या सगळ्यांचा अडथळ्यांमुळे आपण विशिष्ट अशा ठिकाणातल्या विशिष्ट अशा भागाचंच अध्ययन करतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं का आपण समजा फक्त पुण्याचंच अध्ययन करत आहे तर आपण क्षेत्र निश्चिती केली आहे. तर हे आपण जो नमुना ठरवलाय पुणे नावाचा
तर तो नमुना पद्धत कशी आहे, त्याच्यामध्ये कसे नमुने ठरवले जातात याबद्दल भाष्य आहे. त्यानंतर गृहीतकृत्ये म्हणजे काही हायपोथेसिस आपण आधी ठरवतो ते व्हॅलिडेट करण्यासाठी की गुन्हेगारी आणि दारिद्र्य यांचा काय संबंध आहे. हा संबंध एस्टॅब्लिश तुम्ही नंतर करणार आहात, पण त्यासाठी आधी तुम्ही एक हायपोथेसिस निर्माण करणार आहात की याचा संबंध आहे का, जो व्हॅलिडेट केला जाणार आहे. त्यानंतर विश्वसनीयता. आता तुम्ही जो डाटा तयार केलाय तो किती तथ्य आहे त्याच्यामध्ये किंवा किती विश्वसनीय डाटा आहे तुमच्याकडे असणारा, किंवा त्याची वैधता वारंवारता करता येऊ शकते का, तो वेळोवेळी तपासता येऊ शकतो का, याच्यावरून हे घटक होतात. याच्यावर सुद्धा 10 मार्काचा क्वेश्चन येतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडे डाटा नसल्यामुळे अगदी सोपे टॉपिक आहेत, पण या सगळ्या टॉपिकमध्ये एक प्रॉब्लेम आहे. मराठी म्हणा किंवा इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायला हवं की अलीकडे जे बुक्स अवेलेबल आहेत किंवा जे क्लासच्या नोट्स अवेलेबल आहेत, या 3 टॉपिक्सवर खूप माहिती त्यांच्याकडे नसते. तुम्ही कोणत्याही क्लासच्या नोट्स उचला, तुम्हाला या 3 टॉपिकवर माहिती फारशी मिळणार नाही. मग तुम्ही त्याला सप्लिमेंट करण्यासाठी नितीन सांगवान जरी वाचलं तरी सुद्धा ते नितीन सांगवानचं जे लेखन आहे ते 2016च्या आसपासचं आहे. जरी रिएडिशन्स त्याच्या एस्टॅब्लिश झाल्या असल्या तरी ते 2016च्या आसपास आहे, 16, 17, 18च्या आसपासचं आहे ते. सो मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला अलीकडच्या आयोगाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने माहिती संकलित करणं आणि आपले अनुभव, आपले सभोवतालच्या ज्या दैनंदिन जीवनातले जे अनुभव आहेत त्यानुसार त्याच्यामध्ये ॲडिशन करणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या लेक्चरच्या माध्यमातून हे तिन्ही टॉपिक व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू ह्या लेक्चर सिरीजमध्ये, आणि जी अतिरिक्त माहिती असेल ती सुद्धा वेळोवेळी मी देत राहील. यानंतर जसं आपण पुढे गेलो, सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तो आहे सोशल थिंकर्स. हा टॉपिक तुमच्या एकंदरीत पेपर 1चा 60 to 55% वेटेज नक्कीच घेईल, आणि पहिल्यांदा MPSC जे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने जाणार आहे तर तुम्ही इथे धरून चाला की हा 50% वेटेजचा पार्ट आहे. आणि जरी याच्यावर प्रत्यक्ष क्वेश्चन विचारले नाहीत तरी या थिंकर्सची जी आयडिओलॉजी आहे प्रत्येकाची, ती आयडिओलॉजी तुम्हाला इतर क्वेश्चनमध्ये लिहिण्यासाठी खूप मूलभूत सहाय्य करणार आहे. जिथे तुम्हाला वेगवेगळ्या थिंकरची समजा नावं लक्षात राहिली नाहीत तर या थिंकरच्या आधारे तुम्ही एक आयडिओलॉजी म्हणून बरंचसं तुमच्या उत्तराचा भाग लिहू शकता. मुळात हे थिंकर कोण आहेत, तर हे प्रत्येक थिंकर एका विशिष्ट अध्ययन पद्धतीला डिनोट करतात. एका विशिष्ट व्ह्यू, समाजशास्त्राकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्याला अधोरेखित करतात. आणि ह्या 6 थिंकर्सवर पूर्ण समाजशास्त्र उभं आहे असं आपण जरी म्हटलं तरी हरकत नाही. सेम अशाच पद्धतीनं भारतीय सुद्धा थिंकर आहेत पेपर 2 मध्ये, आपण त्यांच्यावरही भाष्य करणार आहोत. पण हे थिंकर सर्वात महत्त्वाचे आहेत. आता याच्यामध्ये मी मराठीमधूनच वाचतो. जर तुम्ही कार्ल मार्क्स बघितला तर त्याचा ऐतिहासिक भौतिकवाद, जो PSIRचे जे स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा हा माहितीच असेल की हा तिकडे सुद्धा आहे भाग कार्ल मार्क्सचा खूप सारा. उत्पादनाच्या पद्धती, ज्याला मोड ऑफ प्रोडक्शन म्हटलं जातं, परात्मीकरण म्हणजे एलिएनेशन, वर्गसंघर्ष, हा सर्वाधिक प्रसिद्ध झालेला भाग आहे मार्क्सचा. तर मग या सगळ्या घटकांबद्दल व्यवस्थित आपण पुढे चर्चा करणार आहोत. याचं मटेरियल ह्या थिंकरच्या बाबतीत असं आहे की सर्वसाधारण कोणताही क्लास याचं मटेरियल अगदी व्यवस्थित देतो. तुम्ही इग्नूच्या नोट्स जरी वाचल्या, अगदी YCMUच्या जरी नोट्स वाचल्या तरी त्याच्यामधून तुम्हाला या थिंकर्सबद्दल भरपूर माहिती मिळून जाईल. बाजारातली अनेक पुस्तकं यांच्यावर अगदी सखोल माहिती देणारे आहेत. एमाइल दुर्खीमबद्दल आहे, श्रमविभाजन, डिव्हिजन ऑफ लेबरचा त्याचा सिद्धांत असेल, सामाजिक तथ्यांचा असेल, आत्महत्या असेल, धर्म आणि समाज असेल. हा जो थिंकर आहे एमाइल दुर्खीम, हा थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणार आहे. म्हणजे ज्याला असं वाटतं की समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धतींचा जसाच्या तसा वापर केला जावा, म्हणून याने ज्या पद्धती विकसित केल्या त्याचा त्याने अवलंब केला या सगळ्या त्याच्या स्टडीजमध्ये, आणि ते सिद्ध करूनही दाखवलं थोड्याफार प्रमाणात. त्यानंतर जर तुम्ही पुढे बघाल तर मॅक्स वेबर हा थोडासा म्हणजे त्याचा दृष्टिकोन या दोघांपेक्षा थोडा वेगळा झालेला दिसतो. म्हणजे कार्ल मार्क्सचा जो संघर्षात्मक दृष्टिकोन आहे, वर्गसंघर्षाच्या माध्यमातून असेल किंवा याच्या माध्यमातून, तो मॅक्स वेबरपर्यंत येईपर्यंत निर्वचनात्मक म्हणजे इंटरप्रिटेटिव्हिस्ट पद्धतीचा होऊन जातो.
त्याचप्रमाणे टॅलकट पार्सन थोडासा बायोलॉजिकल म्हणजे त्याला व्यवस्था म्हणून पाहतो समाजाला, ना की समाजातला प्रत्येक घटक वेगवेगळा, तो एका विस्तृत व्यवस्थेचा भाग आहे अशा स्वरूपात तो संपूर्ण व्यवस्थेला पाहतो. रॉबर्ट मर्टन जो आहे तो प्रत्येक गोष्टीमधले प्रगट आणि अप्रगट कार्य पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता जसं तुमच्या आईने तुम्ही एखादं चुकीचं काम केलं म्हणून जर तुमच्या कानाखाली मारली तर त्याचं प्रगट कार्य काय असेल की तुम्ही ते कृत्य पुन्हा करणार नाही. अप्रगट कार्य काय असेल, तुमच्यावर आयुष्यभराचे संस्कार लागतील. हे जरी त्या एका कृत्यातून नसलं होत किंवा एका प्रत्यक्ष क्षणामध्ये दिसत नसलं तरी ते अप्रगट स्वरूपात होऊ शकतं. किंवा तुम्हाला एका गोष्टीसाठी मारलेली कानाखाली तुमच्या पुढच्या चुकीला पण टाळू शकते वेगळ्या प्रकारच्या. सो मग ही प्रगट अप्रगट कार्यांचे प्रकार आहेत. आता शब्दशः याच्यातनं या स्टोरीमधून घेऊ नका, कारण हे समाजशास्त्रामध्ये व्यापक स्वरूपात आहे आणि पूर्ण समाजाला गृहीत धरून केलेल्या गोष्टी असतात. त्यासोबत संदर्भ समूह, मी या बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला सांगेलच, अनुचलन विचलन काय आहे, परंतु काही गोष्टी ज्या तुम्हाला अगदी थोडक्यात सांगता येतात त्या मी इथे सांगतो. बाकीसाठी आपण लेक्चरमध्ये पूर्ण सिरीजमध्येच त्याचा आढावा घेणार आहे. संदर्भ समूह म्हणजे काय असतं, प्रत्येकजण समोर स्वतःसाठी एक रेफरन्स ठेवत असतो की मला याच्यासारखं व्हायचंय, मला त्याच्यासारखं व्हायचंय किंवा मला या समूहासारखं विकसित व्हायचंय. बऱ्याचदा काही समूहाची उदाहरणं दिली जातात की आर्थिकदृष्ट्या विकसित व्हायचंय तर एका भारतातल्या एक विशिष्ट जमातीचं किंवा जाती व्यवस्थेचं नाव दिलं जातं की यांच्यासारखा व्यवसाय करायला शिका, यांच्यासारखा धंदा करायला शिका. तर हे काय आहेत, हे संदर्भ समूह आहेत. तर हा जो प्रकार आहे तो संदर्भ समूहामध्ये येतो. मीड हा जो आहे हा खूप वेगळा आणि थोडासा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असणारा विषयाला हात घालतो. आय, मी आणि जे अस्मितेचा भाग आहे त्या रिलेटेड, म्हणजे आपलं सेल्फ कसं डेव्हलप होतो, अगदी मूलभूत भाग. जरी समाज सगळा विकसित होत असला तरी समाज विकसित होताना तुमच्या स्ववर कसा हे करतो, प्रभाव टाकतो, याबद्दल मीड भाष्य करतात. त्यामुळे हे पण एक इम्पॉर्टंट भाग आहे. त्यामुळे हा संपूर्ण भाग तुम्हाला खूप वेळ खाणारा आहे परंतु खूप मार्क देणारा सुद्धा आहे. त्यामुळे यातली एकही कन्सेप्ट सोडायची नाही. कुठल्याच गोष्टीमध्ये दुमत नसलं पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थी टॅलकट पार्सन सारखा काही थिंकरचा पार्ट आहे जो टाळतात, अगदी त्याच्यावर क्वेश्चन आले तर लिहित नाहीत. अगदी सोपा थिंकर आहे जर करायला गेलं तर, पण मग या बाबतीत आपण मूलभूत संकल्पना टाळतो. त्याच्यामुळे आपल्याला नंतर उत्तर लेखनामध्ये प्रॉब्लेम येतात. तर ते यायला नकोत म्हणून मग आपल्याला हे करायचं आहे. आता पुढे जर तुम्ही गेला तर तुम्हाला लक्षात येईल स्तरीकरण म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन. समाजामध्ये वेगवेगळा स्ट्रॅटा असतो. जसं की आपण म्हणतो मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, अप्पर रिच क्लास किंवा लोअर क्लास, अप्पर लोअर क्लास, असे वेगवेगळे क्लास त्याचे झालेले आहेत समाजाचे. ते काय आहेत ना, वेगवेगळ्या स्ट्रॅटाला डिनोट करतात. किंवा जाती व्यवस्था काय आहे, एक श्रेणीबद्ध रचना आहे की ही जात वरती आहे, ती जात खालती आहे. म्हणजे हे जरी आता आपण पाळत नसलो तरी ही एक श्रेणी किंवा एक संरचना बनलेली होती, स्तरीकरणाचा भाग होता, जे आपण याच्यामध्ये अध्ययन करत असतो. त्याच्यामध्ये यांचे सुद्धा दृष्टिकोन येतात. बघा इथे पुन्हा मार्क्सवादी येतील, वेबर येईल, कारण हे थिंकर तुमची वाट सोडणार नाहीत कुठे जरी गेला तरी. हे थिंकर मूलभूत आहेत आणि ते तुम्हाला करावेच लागतात. त्याच्यानंतर कशाच्या बेसिसवर केलं जातं हे बघा, दर्जा समूह असतात, काही लिंग भाव असतात, वंशिक असतात, वंशाच्या आधारावर स्तरीकरण, असे वेगवेगळ्या स्वरूपाचं स्तरीकरणाचं इथं अध्ययन केलं जाईल या टॉपिकमध्ये. मग स्तरीकरणात गतिशीलता असते का, म्हणजे तुम्ही स्तरीकरणात ज्या स्तरात आहात तिथून तुमचं स्तर बदलू शकता का. म्हणजे आज तुम्ही मिडल क्लास असाल तर उद्या रिच क्लासमध्ये जाऊ शकता, पण जाती व्यवस्थेत असं होतं का. मग ती बंदिस्त प्रणाली आहे आणि याच्यामध्ये ते होतं आपल्या आर्थिक स्वरूपामध्ये होतं, त्यामुळे ती मुक्त प्रणाली आहे. तर असेच वेगवेगळे भाग आपण या स्तरीकरणाच्या टॉपिकमध्ये जाणून घेणार आहोत. त्यानंतर कार्य आणि आर्थिक जीवन म्हणजे व्यक्ती संघटित होतात कोणतं ना कोणतं कार्य करण्यासाठी आणि त्या संघटनाचे काही प्रकार असतात. म्हणजे काही औपचारिक कार्य असतात, काही अनौपचारिक असतात. म्हणजे आपण बऱ्याचदा ऐकलेलं असेल बघा, इनफॉर्मल लेबर्स असतात, फॉर्मल लेबर्स असतात, ज्यांना एक सुरक्षा प्रदान केलेली असते. काही असुरक्षित असतात, म्हणजे अलीकडे तो गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर, त्याच्यामुळे हा मुद्दा खूप करंट ओरिएंटेड विचारण्याची शक्यता अधिक आहे.
आता जरी यांनी गुलामगिरीचा समाज, सरंजामी समाज, औद्योगिक भांडवली समाज असं दिलं असलं, हे ॲक्च्युली मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे, मार्क्सने केलेलं डिस्ट्रीब्युशन आहे या 3 समाजामध्ये किंवा औद्योगिक भांडवलिक याच्यामध्ये कसा संघर्ष आहे त्याचं. पण हे ओव्हरऑल सगळीकडेच वापरलं गेलेलं आहे पुढे. पण हा आत्ता अलीकडचा ट्रेंड याचा हा करंट ओरिएंटेड आहे. तर आपण हा करंट आणि स्टॅटिक दोन्हीच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर तुम्ही याच्या पुढे गेला तर काही टॉपिक्स आहेत. शेवटचा आहे पेपर 1चा हा पार्ट. पॉलिटिकल सोसायटी, रिलिजन, किनशिप आणि सोशल चेंज. आता याला आपण मराठीमध्ये पण पाहूया कोणते त्याच्यामध्ये सबघटक आहेत. जसं की बघा, राजकारण आणि समाज. आता आपल्या समाजामध्ये राजकारण किती अविभाज्य भाग आहे हे तर आपण जाणताच. तुम्ही कोणताही न्यूज चॅनल लावा, तिथे बातम्या कमी राजकारण जास्त असतं. त्याच्यामुळे आपला समाज हा पूर्ण वेळ राजकारणाशी निगडीत झालेला समाज आता दिवसेंदिवस होताना दिसतोय. त्या दृष्टिकोनातून समाजामध्ये राजकारणाचं महत्त्व, सत्तेचं महत्त्व, मुळात सत्ता ही केंद्रस्थानी असते सर्वच घटकामध्ये, तर समाजशास्त्रामध्ये सुद्धा या घटकांना वाव आहे. त्याच्यानंतर दबाव गट, राजकीय पक्ष, नोकरशाही, त्यानंतर लोकशाही, राष्ट्र, राज्य, आंदोलने, सामाजिक चळवळी, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येऊन जातील. आता इथे मी एक थोडीशी गोष्ट तुम्हाला सांगेल की हा जो टॉपिक आहे किंवा यातले जे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला GS मध्ये पण इन्फॉर्मेशन खूप सारे देऊन जातात. तुम्हाला GS मध्ये जे पेपर 1चा पार्ट आहे, पेपर GS 2चा पार्ट आहे, ते GS 2 मध्ये पण खूप सारे गोष्ट आहे, जसं की दबाव गट सारखा टॉपिक असेल किंवा सामाजिक चळवळींमधले काही घटक तुम्ही पेपर 1 मध्ये GS 1 मध्ये लिहू शकता. तर मग हा त्या दृष्टिकोनातून GSच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा ठरतो. सिमिलरली धर्म आणि समाज हा सुद्धा GS 1 मधला जो समाजशास्त्राचा सोशलॉजीचा पार्ट आहे इंडियन सोसायटीचा, त्याच्यामध्ये हा पण टॉपिक खूप सहाय्य करतो. याच्यामधल्या काही कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही अगदी इथिक्सपासून तुमच्या याच्यामध्ये सुद्धा एसेमध्ये सुद्धा लिहू शकता. जसं बहुलतत्ववाद, म्हणजे आपण वेगवेगळ्या धर्मांना किंवा धार्मिक पंथांना कसं एक समान मानतो किंवा त्यांचा एक आदर ठेवतो वगैरे, या रिलेटेड आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. धर्मनिरपेक्षता आहे, मूलतत्ववाद आहे, म्हणजे अलीकडे जे मूलतत्ववादाचं स्वरूप झालेलं आहे, फंडामेंटलिझम आपण ज्याला म्हणतो, म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या धर्माबद्दल एक विस्तृत पद्धतीची आस्था निर्माण झाली आणि ती दुसऱ्या समाजासाठी किंवा दुसऱ्या धर्मासाठी कसं नकारात्मक काम करत आहे. म्हणजे धार्मिक पुनरुज्जीवनवाद म्हणजे काय असतं, ज्यावेळेस तुम्ही आपल्या धर्मातच सत्य आहे किंवा आपल्या धर्मातल्याच गोष्टी कशा पुरातन सांगितलेल्या गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं बघा, रामराज्य आणायचं आहे आम्हाला पुन्हा, किंवा कोणाला म्हणायचं असेल की शरियाच्या आधारावर आम्हाला राजकीय व्यवस्था उभी करायची, जसं अफगाणिस्तानमध्ये मध्यंतरी झालं. हे सगळं घटक काय आहेत, ISIS सारखी संघटना काय आहे, ही सगळी मूलतत्ववाद, धार्मिक पुनरुज्जीवनवाद या सर्वावर आधारित आहे. त्यानंतर आपण येतो ते कुटुंब आणि त्या कुटुंबातील नवीन जे ट्रेंड आहेत त्याच्याबद्दल. आणि हा टॉपिक तुम्ही धरून चाला की हा करंट ओरिएंटेडच तुम्हाला फारसा विचारला जाणार आहे, कारण कुटुंबातील सध्या जे पद्धतीमधील होणारा बदल आहे तो इथे गृहीत धरलेला आहे. मग कुटुंबाचे प्रकार कसे बदलत आहेत, कुटुंबातील वंशावळ वगैरे हे जुने झालं, हा स्टॅटिकचा पार्ट आहे. परंतु लिंग आधारित श्रमविभागणी कशी आहे प्रत्येक कुटुंबामध्ये, आणि समकालीन कल कसा आहे. आणि माझ्या ह्याच्यानुसार, ऑब्झर्वेशननुसार, हा जो समकालीन कल आहे हाच क्वेश्चन ओरिएंटेड जास्त भाग खातो. त्यामुळे आपल्याला अलीकडे मॅरेजचे बदललेले बदल असतील, अगदी माणसांनी सोलोगॅमी म्हणजे स्वतःशीच विवाह करायला सुरुवात केलेली आहे, न्यूक्लिअर कुटुंब कशी वेगाने वाढत आहे, वीकेंड फॅमिली नावाची कन्सेप्ट आहे, म्हणजे जे लोक IT सारख्या क्षेत्रामध्ये काम करतात फक्त वीकेंडलाच एकत्र येऊ शकतात. मग हे जे समकालीन कल आहेत हे काय आहेत हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यासोबत आधुनिक समाजातील काही बदल आहेत, जसं की सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय सिद्धांत, म्हणजे इथे आपण बेसिक सिद्धांत काय आहेत, बदलाचे सिद्धांत काय असतात ते पाहतो. त्यानंतर विकास, परावलंबित्व, म्हणजे आता तुम्ही पाहत असाल की आपण असं म्हटलं जातं की काही देश खूप डेव्हलप आहेत, ज्याला विकसित देश म्हटलं जातं, आणि काही अविकसित देश आहेत. तर विकसित देशांचं अविकसित देशांवर आणि अविकसित देशांचं विकसित देशांवरचं जे अवलंबित्व किंवा परावलंबित्व आहे त्यावरही भाष्य केलेलं आपल्याला इथं समाजशास्त्रामध्ये दिसतं.
ओव्हरऑल मग कुटुंबातील प्रकार मी तुम्हाला मगाशी सांगितलं, खाली आहे. त्यासोबतच तुम्हाला मग सामाजिक परिवर्तनाचे इतर करते काय घटक आहेत ते आढळतील, किंवा शिक्षणात होणारं परिवर्तन, विज्ञान तंत्रज्ञान आणि एकंदरीत बाकीच्या गोष्टींमधलं सामाजिक परिवर्तन, हे सगळं या टॉपिकमध्ये कव्हर झालेलं दिसतं. अशा पद्धतीने आपण पेपर 1चा संपूर्ण सिलेबस बघितलेला आहे. मला माहिती आहे की हा पूर्ण सिलेबस आपण एका लेक्चरमध्ये डिस्कस करू शकत नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे. याच्यामध्ये अतिशय बारकाव्यांकडे मी गेलो नाही, परंतु मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती दिलेली आहे सब्जेक्टमध्ये काय आहे पेपर 1च्या. सिमिलरली मी पेपर 2 बद्दल बोलेल आणि याच्यावर विस्तृत लेक्चर होणार आहेत. फक्त ज्यांना सिलेबस जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे, त्याच्यामुळे फार चिंता करू नका. मी पुढे लेक्चरमध्ये हे सगळे टॉपिक विस्तृत पद्धतीने हे करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. त्यानंतर इंडियन सोसायटीबद्दल बघा. आता बघा, मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की तिकडे जसे थिंकर्स आहेत तसे इंडियात सुद्धा काही पर्स्पेक्टिव्ह ठेवणारे थिंकर आहेत. मग ते थिंकर कोणते आहेत? तर इंडोलॉजीसाठी GS घुरे आहेत, स्ट्रक्चरल फंक्शनलिझममध्ये MN श्रीनिवास आहेत आणि मार्क्ससाठी AR देसाई आहे. मार्क्सवादी म्हणजे पूर्णपणे जो मार्क्सचा तिकडचा अँगल आहे तो भारतीय स्वरूपात मांडणारे AR देसाई आहेत. इंडोलॉजी म्हणजे काय असतं? तर आता बघा, इथं मराठीमध्ये आयोगाने सुद्धा भाषांतरित दिलेलं असेल की प्राच्य विद्याशास्त्र, म्हणजे जे भारतीय जुने शास्त्र, जुने साहित्य यांच्या माध्यमातून भारतीय समाजाचं अध्ययन करणारी जे शाखा आहे ती प्राच्य विद्याशाखा आहे, जी पुस्तकी स्वरूपात ग्रंथांच्या साह्याने अध्ययन करते. संरचनात्मक प्रकारेवाद काय असतं की त्यांचं असं एक ठोस म्हणणं असतं की भारतीय समाजातील प्रत्येक संरचना ही काहीतरी प्रकारात्मक कार्य करते. मग ती अगदी जाती व्यवस्था का असेना, तिचं एक प्रकारात्मक कार्य आहे, धार्मिक व्यवस्थेचं कार्य आहे, समाजातील प्रत्येक कुटुंब व्यवस्थेचं सुद्धा माणसाच्या, व्यक्तीच्या किंवा समाजाच्या स्थिरीकरणासाठी किंवा समाजाच्या संतुलनाच्या दृष्टीने काहीतरी प्रकारात्मक कार्य आहे. तर ते MN श्रीनिवास त्या बाजूने आपलं माहिती देतात. त्यानंतर मार्क्सवादी जर तुम्ही पाहाल तर AR देसाई हे समाजातील जो संघर्ष आहे, भारतीय समाजातला जो संघर्ष आहे त्याच्यावर भाष्य करतात. पुढे वसाहतवादाचा भारतावर कसा परिणाम झाला, म्हणजे जे इतक्या वर्षाची इंग्रजांची सत्ता होती त्यांनी भारतीय समाजावर नक्कीच परिणाम केला असणार आहे. मग तो परिणाम कशा प्रकारचा आहे, त्याच्यामुळे मॉडर्निटी वगैरे कशी आली भारतीय समाजात, हे सगळं तुम्हाला या टॉपिकमध्ये पाहायला. तर सामाजिक संरचनेमध्ये बघा, एक ग्रामीण संरचना, एक जाती व्यवस्थेची संरचना, आदिवासी समुदायाची संरचना, भारतीय सामाजिक वर्गाची संरचना म्हणजे वर्ग आधारित संरचना आणि कुटुंबाची संरचना, अशा 5 संरचनेमध्ये भारतीय समाज हा विभागलेला आहे. अगदी तुम्हाला उत्तरांमध्ये पण स्ट्रक्चरल ॲस्पेक्टमध्ये काय द्यायचं झालं तर या 5 अँगलनी जर तुम्ही उत्तर लिहिलं कोणतंही समाजशास्त्राचं जे बदलांशी निगडित आहे, तर तुम्हाला बऱ्याचशा घटकांना अगदी व्यवस्थित पद्धतीने हाताळता येऊ शकतं, कारण याच आधारावर भारतीय समाजाची अधिकतर भूमिका राहिलेली आहे किंवा अधिकतर समाज याच स्वरूपात संरचनेत झालेला आहे. त्यासोबतच तुम्ही जर थोडे पुढे जाल तर तुम्हाला धार्मिक धर्म व समाज सुद्धा कळून येईल की जो आपण पेपर 1 मध्ये पाहिला त्याचा थोडासा भाग भारतीय स्वरूपात भारतीय समुदाय आणि भारतातील धार्मिक अल्पसंख्याक समुदाय यांच्या समस्या वगैरे या भागामध्ये तुम्हाला अध्ययनास मिळतील. त्यासोबतच राजकीय आणि सामाजिक परिवर्तनातील काही घटक आहेत की भारतीय समाजात परिवर्तन कशा स्वरूपाचं आहे, जो क भाग आहे आपल्या सिलेबसमधला तो याच्याशी निगडित आहे, ज्याच्यामध्ये शिक्षणामुळे येणारं, संविधानामुळे येणारं, विकासाच्या स्वरूपात येणारं सामाजिक परिवर्तन, त्याचे दृष्टिकोन आपला कसा होता, किंवा ग्रामीण आणि कृषीचं स्थित्यंतर, हरित क्रांतीचा त्याच्यामध्ये असणारा योगदान, समुदाय विकास कार्यक्रम आहे किंवा वेगळ्या दारिद्र्य निर्मूलन योजना आहेत त्यांचा कसा परिणाम झाला, ग्रामीण आणि कृषक श्रमिक वर्गावर कसा परिणाम झाला, कृषी क्षेत्रातल्या बदलत्या गोष्टींचा कसा परिणाम झाला. त्यासोबतच औद्योगिकीकरण, म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की युरोपीय समाजाचं जे उत्क्रांती किंवा युरोपीय समाजाचं जे परिवर्तन आहे ते औद्योगिकीकरणामुळे खूप वेगाने झालं. सिमिलरली भारतात सुद्धा तेच आहे. ज्यावेळेस औद्योगिक गतीकरण, औद्योगिक आणि औद्योगिक क्रांती खूप वेगाने झाली, उत्क्रांती, त्यावेळेस भारतीय समाजाची नगर व्यवस्था, कामगार संरचना किंवा आत्ताचा जो समाज आहे तो मुळातच औद्योगिकरणामुळे खूप वेगळ्या पद्धतीने
बदल झालेला दर्शवतो आणि जे समाजात नवन प्रवाह असतात ते सुद्धा या नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण याच 2 घटकांशी निगडीत असलेले दिसून येतात आपल्याला. त्यानंतर तुम्ही राजकारण आणि समाज जर पाहिला त्याच्यामध्ये पण सेम आहे. नेशन आहे, डेमोक्रेसी, सिटिझनशिप, पॉलिटिकल पार्टी वगैरे. हा जो पेपर 1चा जसा पार्ट आहे तसाच पेपर 2 मध्ये सुद्धा पार्ट असलेला आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये दबाव गट आहेत, प्रादेशिक वाद आहे. कारण बरेचसे आता आपण एक पाहतो की स्वतंत्र द्रविड मुवमेंट असेल किंवा परप्रांतीयांविरुद्ध महाराष्ट्रामध्ये झालेली चळवळ असेल, या सगळ्या प्रादेशिक वादाच्या ज्या स्वरूपातल्या चळवळी आहेत किंवा नॉर्थ ईस्टमधले जे हिंसाचाराच्या घटना आहेत वगैरे, ह्या सगळ्या घटनांमध्ये हा कुठेतरी प्रादेशिक वाद केंद्रीभूत झालेला दिसतो. किंवा निधर्मीकरण, ज्याला सेक्युलरिझमचा जो भाग आहे त्याचं भारतातील स्वरूप कसं आहे, भारताने कशा पद्धतीने बघितलंय, हे आपण या टॉपिकमध्ये पाहतो. आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी आहेत. मग आता हा जो चळवळीचा पार्ट आहे हा सुद्धा क्वेश्चनचा एक चांगला भाग ठरू शकतो, ज्याच्यामध्ये कृषक चळवळी, स्त्रियांच्या चळवळी, मागासवर्गीय चळवळी किंवा दलित चळवळी हा पण एक खूप इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे आपल्या सिलेबसमधला. त्यासोबत पर्यावरण चळवळी आणि वांशिक अस्मितेवर निर्माण झालेल्या चळवळी असतील. या चळवळींवर क्वेश्चन येतात आणि जेवढ्या नवीन असतील चळवळी तेवढ्या येतात. जसं की स्त्रियांच्या वेळेस एक तुम्हाला आठवत असेल #MeToo चळवळ होती, तर तिच्यावर क्वेश्चन आला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुळे क्वेश्चन आला होता 2020 मध्ये जे ॲग्री लॉज ॲक्ट तयार झाले होते, त्यामुळे ते क्वेश्चन घेऊ शकतो. किंवा आता पर्यावरणाच्या काही चळवळी चालू असतील. आरेमधील जंगलतोड झाली होती, तुम्हाला माहिती असेल मुंबईमध्ये. तर आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा पर्यावरण चळवळी किंवा मागास आणि दलित चळवळी, कारण दलित चळवळीचं कुठेतरी केंद्रस्थान महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला या चळवळी सुद्धा पाहाव्या लागतील. त्याच्यानंतर लोकसंख्या आणि गतितत्व. आता लोकसंख्या हा थोडासा स्टॅटिक प्लस करंटचा भाग आहे, ज्याच्यामध्ये लोकसंख्येच्या रिलेटेड समस्या, लोकसंख्येचं स्वरूप या सगळ्या घटकांकडे आपण पाहतो. मग जन्म, मृत्यू, स्थित्यंतर, अगदी बालमृत्यू किंवा आपल्याकडे जे स्त्रीभ्रूण हत्या वगैरे, हे सगळे घटक या लोकसंख्या गतितत्वाच्या टॉपिकशी निगडीत असलेले दिसून येतात. त्याच्या पुढे गेला तर तुम्ही पॉप्युलेशन आपण पाहिलं. चॅलेंजेस इन सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जो सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे या पेपरचा, की आपल्या समाजामध्ये जे समस्या आहेत, ह्या समाज ज्यावेळेस स्थित्यंतरित करतोय त्यावेळेस अनेक समस्या घेऊन स्थित्यंतर करतोय. मग त्याच्यामध्ये दारिद्र्य आहे किंवा विस्थापनाची समस्या आहे, पर्यावरणाची समस्या आहे, महिलांवरील हिंसाचार आहे, जातीय आहे किंवा वंशिक तत्वावरचा आहे आणि निरक्षरता आणि विषमता अशा स्वरूपातले समस्या आहेत. आणि या समस्यांना घेऊन MPSC म्हणा किंवा UPSC त्यांच्या मुख्य परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतेच. आणि हा खूप डायनॅमिक पार्ट आहे. जवळपास पेपर 2 मधल्या सगळ्या आस्पेक्टला घेतो तो, अगदी पहिल्या टॉपिकपासून शेवटच्या टॉपिकपर्यंत. त्यामुळे याच्यावर क्वेश्चन येणं साहजिकच आहे. आपल्याला त्या दृष्टीने इथे तयार राहायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर समाजशास्त्र हे सगळं आम्हाला कळतंय वाचून, हे काय न कळण्यासारखी गोष्ट नाही आहे. नक्कीच नाही आहे. पण मग GS आणि समाजशास्त्रामध्ये काय फरक आहे? म्हणजे GS मध्ये जे लिहायचं आहे, आता महिलांवरील हिंसाचार हा GS मध्ये पण लिहिण्यासारखा टॉपिक आहे किंवा जातीय संघर्ष हा GS मध्ये पण लिहिण्यासारखा टॉपिक आहे. मग याच्यामध्ये वेगळं तुम्ही काय लिहिणार किंवा वेगळ्या पद्धतीने कसं शो करणार की हे समाजशास्त्राचं उत्तर आहे? तर आता एक पहा, मी तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर घेऊन आलो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की समाजशास्त्रामधली उत्तर कशी बदलतात. आता सोशल मोबिलिटी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरून जे आपण स्थित्यंतर करतो, मग ते जातीय उतरंडीमध्ये असेल, क्लासमध्ये असेल, तर त्याला आपण एक स्थानांतराला सोशल मोबिलिटी असं म्हणतो, म्हणजे सामाजिक गतिशीलता. मग आता साधी सोपी डेफिनेशन आहे त्याची समाजशास्त्रामध्ये जी उपलब्ध आहे ती, पण त्याच्यामध्ये जे ओपिनियन्स पुढे पुढे जायल्यानंतर आपल्याला बदलताना दिसतात. म्हणजे जर भारतीय समाज हा गतिशील आहे असं आपल्याला म्हणायचं आहे किंवा बंदिस्त आहे असं आपल्याला म्हणायचं आहे, तर तो कशा प्रकारे आहे? मग जसं की प्रोफेसर सच्चिदानंद, इथे थिंकरचा वापर करणं मस्ट आहे. एक लक्षात घ्या, कोणत्याही समाजशास्त्रामध्ये सर्वात सोपी पद्धत ते समाजशास्त्रीय आहे किंवा ते ऑप्शनलचा भाग आहे हे दाखवायचं म्हणजे विशिष्ट समाजशास्त्रज्ञांचा वापर करणं. आता हा सच्चिदानंद नावाचे समाजशास्त्रज्ञ आहे, त्यांनी जाती व्यवस्थेचं दिल्लीत झालेलं स्थलांतरण पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की तिथल्या लोकांनी अगदी त्यांची आडनावं सुद्धा बदललेली आहेत, जुनी संस्कृती सुद्धा बदललेली आहे. म्हणजे हे काय आहे? हे गतिशीलतेचं
स्थानांतरामुळे निर्माण झालेलं स्वरूप आहे. किंवा बऱ्याचदा आता पाटीदार आंदोलन असेल, मराठा आंदोलन असेल, याबाबत हे झालेली चर्चा झालेली दिसली. त्यावेळेस आंद्रे बेते यांनी काय म्हटलं होतं की ती मागासलेपणाकडे धाव आहे, रेस टू द बॅकवर्डनेस, म्हणजे अगदी वरिष्ठ पदावर असणाऱ्या जातीसुद्धा स्वतःला आम्ही मागास आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत आता. म्हणजे ही उलटी जी धाव आहे, तर ही काय आहे, ही मर्यादा आहे जाती व्यवस्था अजूनही अस्तित्वात असल्याची किंवा जाती व्यवस्थेमधील स्थित्यंतराची. ॲट्रॉसिटी आहे, मॉब लिंचिंग आहे, किंवा उच्चभ्रूंचे स्वतःच्या जातींद्वारे केलेले हे आहे स्वयंनियुक्तीकरण आहे. तर ते सगळं जे आहे ते इथे आपण अध्ययन करत असतो. पुढे जर तुम्ही गेला तर लेटेस्ट जो इश्यू होता रोहित बेमुल्लाचा, हा सुद्धा इथे आहे. मला वाटते थोडेसे ना हे PDF मध्ये कन्वर्ट होताना उत्तर पूर्ण आली नाहीत, कुठे कुठे कट झाली. जसं की इथे पण उत्तर थोडं माझ्याकडून कट झालेलं दिसतंय मला, आणि खाली सुद्धा कट झालंय, त्यामुळे तुम्हाला थोडासा अंदाज येणार नाही. पण मी टाकून देईल उत्तर याच्यावर, ग्रुपवर टाकून देईल पूर्णपणे. याच्यातही तसंच झालंय, थोडंसं उत्तर एकमेकांवर हे झाले, पूर्ण उत्तर आले नाहीत PDF मध्ये. असो, मी क्वेश्चन तर वाचून घेतो. स्ट्रक्चरल फॅक्टर बिहाइंड व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. आता हा आपल्याला सहज कळणारा क्वेश्चन आहे की वुमनच्या विरुद्ध व्हायलन्स होतो. मग तो हिंसाचार कशा स्वरूपाचा आहे, त्याचं एक व्याख्या स्वरूपात आपण मांडणी केलेली आहे. समजा UN कशी त्याची व्याख्या केलेली आहे त्या स्वरूपात. पण त्यामध्ये अनेकांची मते आहेत. जसं की सायमन दी बोअर नावाची एक लेखिका आहे, ती म्हणते दी सेकंड सेक्स नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ती धार्मिक संस्थांनी कशा प्रकारे महिलांना दुय्यम स्थान दिलंय त्याच्यावर भाष्य करते. जातीय संरचनेने कशा प्रकारे दिले ते लुई दुमांत त्याच्याबद्दल भाष्य करतात की महिलांना एक अशुद्ध स्वरूपात मांडणी केलेली आहे महिलांची. किंवा तुम्ही जर सामाजिक संरचनेमध्ये गेला तर वंशावळी यासारख्या गोष्टी कुणाला असतात, हे पुरुषांना असतात, तिथं महिलांना स्थानच नाही. उमा चक्रवर्तींच्या लक्षात येतं की जे वंशावळ आहे हे पुरुषांच्या कुटुंबाचं आहे, महिलांच्या कुटुंबाचं कुठे आहे. तर मग हे सामाजिक संरचनेमधले हे कारण आहेत. किंवा पितृऋण, आता पितृऋण असतं, मातृऋण नसतं. किंवा पितृऋणामध्ये पण बघा लीना दुबे काय सांगतात की अधिकतम पुत्र जन्माला घालण्याची सक्ती असते महिलांवर, किंवा पूर्वी असायची. तर मग ही काय करते, ही सक्तीच हिंसेला नीतिसंमत ठरवते की तुम्हाला हिंसा करण्याचा का अधिकार आहे, तर तुमच्यावर पितृऋण आहे. तर हे एक कारण त्यांनी मांडलेलं आहे. पुढे जर तुम्ही गेले तर मधु किश्वार यांनी आश्रयाचे स्थित्यंतर सांगितलेलं आहे की आश्रय कसा बदलतो महिलांच्या बाबतीत. पहिले ते पिताच्या आश्रयाखाली, नंतर बंधूच्या, नंतर पतीच्या, आणि मग पुत्राच्या आश्रयाखाली असतात. सो मग हे जी कारणं आहेत त्यांच्यावर अत्याचार किंवा हिंसाचार होण्याची, ही समाजशास्त्रीय पद्धतीने खूप वेगळी ठरतात तुमच्या GSच्या पद्धतीपेक्षा. आता ही अगदी सोपी उत्तरं मी घेऊन आलोय तुमच्यासमोर. ज्यावेळेस तुम्ही समाजशास्त्रातील सामाजिक संशोधकांचं अध्ययन कराल किंवा त्यांच्यावरची उत्तरं लिहाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समाजशास्त्र हे कसं वेगळं शास्त्र आहे हे अधिक प्रकर्षाने जाणवेल. तोपर्यंत तुम्ही अध्ययन करत राहा. ज्या काही अडचणी तुम्हाला येतील त्या माझ्यापर्यंत कळवत राहा. आणि हे फ्री लेक्चर आहे संपूर्ण. हा अभ्यासक्रम मी फ्रीमध्ये कव्हर करणार आहे. या व्यतिरिक्त आता मला यूट्यूबवर मर्यादा आहेत, मला पूर्ण लेक्चर्स पूर्ण डेप्थमध्ये शिकवण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे जर तुम्हाला इंडिव्हिज्युअली अनेक काही दुसऱ्या प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागत असेल, मला समाजशास्त्राच्या रिलेटेड तुम्हाला वेगळं काही माहिती हवी असेल, तर मला तुम्ही इंडिव्हिज्युअली संपर्क करा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेलाच आहे. आपल्या ग्रुपला जॉईन व्हा टेलिग्रामवरती, आणि तिथे सुद्धा समाजशास्त्राच्या रिलेटेड खूप सारी माहिती उपलब्ध आहे, ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तोपर्यंत धन्यवाद. पुढच्या लेक्चरला भेटूया.